नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. ईदगाहवर मानव समुद्र उसळला, नाशिक थांबून पाहत राहिले. ईदगाहवर श्रद्धेचा सागर, नाशिकमध्ये ऐतिहासिक नमाज सोहळा. हजारांची एकजूट, ईदगाहवर उमटला बंधुभावाचा नारा. नाशिक शहरात ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदान येथे तब्बल 70,000हून अधिक मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. रमजान महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या ईद उल फित्र निमित्त नाशिक शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महिनाभर रोजे पाळल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आज सकाळी ईदची विशेष नमाज अदा केली. सकाळी 9 वाजल्यापासूनच नागरिक ईदगाह मैदानाकडे येऊ लागले होते. पारंपरिक पठाणी पोशाख, टोपी आणि फेट्यांमध्ये सजलेले हजारो भाविक मैदानात एकत्र जमले. नमाजपूर्वी अनेकांनी जकात आणि फित्रा दान करून सामाजिक बांधिलकी जपली. खतीबांनी खुतबा वाचन केल्यानंतर सर्वांनी एकाग्रतेने प्रार्थना केली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेकांनी छत्र्यांचा वापर केला, तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज ईद उल फित्र का दिन है. इस मुबारक दिन में हम आलम इस्लाम के लिए ईद की पुरखुलूस मुबारकबाद पेश करते हैं और दुआ करते हैं कि आलम इस्लाम में अमन व अमान अता फरमाए और पूरी दुनिया में अमन व अमान अता फरमाए और इस शहर में शहंशाह नासिक के तुफैल हमारी दुआओं को कबूल फरमाए. जे नागरिक ईदगाह मैदानावर येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी शहरातील विविध मशिदींमध्ये ही नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ईदगाह मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतींवरून शस्त्रधारी पोलिसांनी दुर्बिणीद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवली होती. ईद उल फित्रचा हा सण माणुसकी, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा ठरला. सर्व प्रेक्षकांना नाशिक आवाज न्यूज चॅनल कडून ईदच्या हार्दिक शुभेच्छा.